नमस्कार. मराठी विचार आणि विनिमय या चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत ज्वारी, बाजरी की नाचणी कोणती भाकरी कोणी खावी. समजून घ्या भाकरी खाण्याचे फायदे. तांदळाची भाकरी सॉफ्ट असते तर नाचणी आणि ज्वारीची भाकरी थोडी कडक होते. बनवण्याच्या पद्धतीनुसार भाकरी मऊ होणार की कडक ते ठरतं. चपातीपेक्षा भाकरी तब्येतीसाठी उत्तम हे तुम्ही अनेकदा ऐकलंच असेल. ज्वारीची भाकरी ही थंड असते तर बाजरीची उष्ण असते. नाचणीसुद्धा शीत असते पण अतिप्रमाणात नाही. चांगल्या ताकदीसाठी नाचणी उत्तम असते. ज्वारी आणि नाचणी पचायला हलकी असते तर बाजरी पचायला थोडी जड असते. बाजरीची भाकरी. बाजरीच्या भाकरीमध्ये भरपूर पोषक असतात. त्याच्या सेवनाने अनेक आजारांचा धोका कमी होतो. आजकाल ते खूप लोकप्रिय आहे कारण ती ग्लुटोन फ्री आहे आणि वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. बाजरी जटिल कर्बोदकांमध्ये बनलेली असते जी शरीराद्वारे हळूहळू शोषली जाते. ही भाकरी खाऊन तुम्हाला तृप्त वाटते आणि जास्त खाणं टाळता येतं. बाजरी ही मॅग्नेशियमचा एक चांगला स्रोत असल्याने हृदयाच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात बाजरीच्या भाकऱ्यांचा समावेश करणे चांगले आहे. मॅग्नेशियम BP आणि मधुमेह यांसारख्या हृदयरोगांच्या जोखीम घटकांना प्रतिबंधित करण्यास सक्षम आहे. LDL म्हणजे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि स्ट्रोकपासून संरक्षण करण्यासाठी मॅग्नेशियमच्या फायदेशीर प्रभावांकडेही अभ्यासकांनी लक्ष वेधले आहे. हिवाळ्यात बाजरीच्या भाकरीचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. ज्वारीची भाकरी. ज्वारी खाल्ल्याने ऊर्जा मिळते. ही ऊर्जा खूप चांगला स्रोत आहे. याशिवाय तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तरीही ज्वारी खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. वास्तविक ज्वारी खाल्ल्यानंतर फार वेळ भूक लागत नाही, जे वजन नियंत्रित ठेवण्यामध्ये मदत करते. ज्वारीमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. याशिवाय हे मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा एक चांगला स्रोत आहे जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. ज्वारी हे वजन कमी करण्यास मदत करणारे धान्य आहे. हिवाळ्यात ज्वारीचे सेवन करणे अधिक फायदेशीर असते. ज्वारीमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात जे तुम्हाला निरोगी ठेवू शकतात. जर तुम्हाला गहू खाण्याची ॲलर्जी असेल तर तुम्ही ज्वारीचे सेवन करू शकता. ज्वारीमध्ये भरपूर फायबर असते त्यामुळे ते सहज पचते. ज्वारी कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. नाचणीची भाकरी. नाचणीच्या भाकरीमध्ये अनेक पोषक तत्व असतात. नाचणीची भाकरी पचायला हलकी असते. एनिमियाचा त्रास असल्यास अंगातलं रक्त वाढवण्यासाठी नाचणीच्या भाकरीचा आहारात समावेश करा. ज्यांना डायबिटीस आहे त्यांना चपाती खाण्याऐवजी नाचणीची भाकरी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. तीनही प्रकारच्या भाकऱ्या तब्येतीसाठी चांगल्या असतात. आपल्या आवडीनुसार, गरजेनुसार आणि वातावरणातील बदल लक्षात घेऊन कोणत्या ऋतूत कोणती भाकरी खायची हे ठरवू शकता. उन्हाळ्यात ज्वारी आणि नाचणीची भाकरी तुम्ही खाऊ शकता. हिवाळ्याच्या दिवसात या 2 प्रकारच्या भाकऱ्यांबरोबर बाजरीच्या भाकरीचाही आहारात समावेश करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.